नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या पेरळ या गावी आलेलो आहोत. अमित बाजीराव पाटील माझ्याबरोबर आहेत. त्यानंतर डॉक्टर नागेश चौगले जे COP कॉलेजच्या मेकॅनिकल हेड आहेत, निमिना शेट्टे सर आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची फॅमिली आहे. आम्ही आज या बांबू शेतीला भेट दिलेली आहे आणि आपण अमित पाटील सरांच्याकडून याबद्दलची माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. तर हे आता तुम्ही ज्या ठिकाणी आलात हे तुळजा जात आहे. जवळजवळ 30-35 फूट उंची ह्याची मिळालेली आहे. अजून साधारण 40 फुटापर्यंत जाईल असा अंदाज आहे. 6 वर्ष ज्यावेळी पूर्ण होतील तर त्यावेळी 40 फुटापर्यंत ह्याची उंची जाईल. तर काठी तुळजा जातीबद्दलचा आमचा एक्सपिरियन्स फार चांगला आहे. आता बियांपासून सुद्धा उपलब्ध होत आहेत, ही गोष्ट चांगली आहे. पुढच्या वर्षीपासून होतील ह्याची शंका आहे. खरं तरी पण ज्यांना स्कोप असेल तर त्यांनी बियांपासून घ्यावत, नसेल तर आम्हाला टिश्यू कल्चरची रोपं तयार केलेली आहेत. तर ह्याच्यात सुद्धा फ्लॉवरिंगचा जो इश्यू चर्चेला घेतला जातो आहे, तर आमच्याकडे एकही बेड फ्लॉवरिंग झालेलं नाही आहे. म्हणजे टिश्यू कल्चर रोपं असून सुद्धा? होय होय होय, टिश्यू कल्चर रोप असून सुद्धा एकही बेड फ्लॉवरिंग झालेलं नाही आहे तुळजामध्ये. शिवाय ह्याची जी वाढ आहे तर त्याच्यावरती आम्ही समाधान आणि एकदम चकचकीत सॉफ्ट हे असल्यामुळे कार्विंगला फार बरा पडतोय. म्हणजे जे बांबूचं काही कलाकुसरीचं काम करणार त्यासाठी उपयोगाचं आहे, त्यांच्यासाठी फार चांगलं आहे. उंची खूपच गेले सर. होय होय, 30-35 फूट तरी युजेबल काठीची उंची येतेच. वर्षात नाही, हे आता कसं आहे, जी काठी आहे तर ती दरवर्षी हाईट वाढत जाते. खरं नवीन येणारी काठी जी आहे ना, तर ती विदिन 2 ते 2.5 महिन्यात पूर्ण हाईट पकडते. साधारण 12 फूट बाय 8 फूट, म्हणजे ह्या दोन्हीतलं अंतर 12 फूट आणि असं प्लॅन्ट टू प्लॅन्ट 8 फूट असा हाईट आहे. हे डिस्टन्स आहे. हे बघा, आता इथे जे एकदम डार्क पडलेलं आहे की नाही, हे सगळं मागच्या वर्षी टाकलेलं काठी जे आहेत तर त्यांना आपण म्हणजे पानं पडलेली आहेत. डिकम्पोजर मारल्यामुळे असं दगडी कलर आला आहे. त्याच्यानंतर परत पानं जी गळलेली तर ती त्याच्यावरती आल्यात. म्हणजे त्याचा जो डिकम्पोजिंगचा जो रेट आहे तर तो ॲक्सेलरेट होतोय डिकम्पोजरमुळे. म्हणजे एक वेळचं खत कमी घातलं तरी चालेल डिकम्पोजरला. होय होय. आणि पावसाळ्यात उलट चांगला स्कोप आहे की आपण 2 वेळा डिकम्पोजर करू शकतोय. तर त्या मागच्या 2023 ज्या काठ्या आहेत तर त्या जवळजवळ 35 फुटापर्यंत हाईट गेले. 30 ते 35 फूट तरी आहेत काठ्या वर्षामध्ये. एक वर्षात नाही, हे 2 महिन्यातच हाईट जाते. होय होय. सुरुवात अशी स्ट्रेट जाते आणि नंतर मग पानं फुटायला चालू झाली की तिची वाढ थांबली असं होतं. होय, 2 महिन्यातच तेवढी काठी हाईट हे होतं. ह्याच्यापेक्षा जास्त हाईट न वाढणाऱ्या काठ्या आहेत. खरं आपल्याकडे ही काठी म्हणजे सगळ्या पद्धतीनं विक्री होणारी म्हणून ही काठी आहे. जी लोक स्टेकिंगला जातात तर ते फार आधारासाठी भक्कम पाहिजे असं नाही, खरं काठी स्ट्रेट असावी असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या मार्केटमध्ये ही काठी जाते. पुढं जात आहे ह्याला डिमांड एवढी चांगली आहे की आपण मॅच्युअर काठी जी झालेली आहे तर त्या 2020पर्यंतच्या पूर्ण काढून टाकलेल्या आहेत. आता 2024 चालू झालं आहे. तर 22 आणि 23च्या काठ्या फक्त इथं तुम्हाला बघायला मिळतील. 22ची जी आहे तर ती पिवळ्या कलरचं मार्किंग आहे. 23ची जी आहे तर ती निळ्या, नाही 21चं पिवळा कलर, हा 2022ची काठी आहे. 2022ची काठी आणि हा पिवळा 2021ची आहे. 21. त्यानंतर ज्याला लिफ शीट आहेत तर ते 2023ची आहे. नवीनची हा पाठिंबच्या बाजूला आहेत ह्या. होय, ही तर ह्या 2023च्या काठी आहेत. भरपूर झाला ना सर. होय होय होय. काही ठिकाणी आपल्याला 23-24 इंचापर्यंत पण बघायला मिळाल्यात. 23 इंचापर्यंत आलेत. खालून 2-3 सोडून मग वरती. आता वरती तुम्ही बघाल तर जेवढं अंतर वरती जाते तर तसं. आणि ही काठी एकदम स्ट्रेट आहे. म्हणजे आपण स्टेकिंगच्या मार्केटमध्ये पण देऊ शकतो. आत्ताची जी हे आहे मार्केटची डिमांड आहे तर आमच्याकडनं घेऊन गेलेलं जवळजवळ 95% जास्त हे स्टेकिंग मार्केटमध्येच घेतलेले आहेत काठ्या. आता नवीन ठिकाण, नवीन मार्केट ओपन होत आहे. तुम्ही म्हणता की आपण उत्पादन करतो आणि घेणार पण शेतकरी जास्त आहे. होय होय होय. तर आता फायबर्स एक्स्ट्रॅक्ट करणं, अगरबत्तीच्या काड्या तयार करणं, असे बरेचसे हे आहेत. खरं सध्या तरी स्टेकिंगच्या मार्केटमध्ये काठीला प्रचंड चांगली डिमांड आहे. आणि आपण कलर कोडिंग केलं असल्यामुळं लोकांची डिमांडसुद्धा चांगली आल्यात. फिक्स एज त्याचे मिळून जातात. घरी पण नाही, हे पोकळ येते. आता हे बघा, आपण दिवसा जरी आलो तरी पण हे असंच वातावरण दिसतं. कुठे 4-5 असतील, खरं काही ठिकाणी 15-16 पण असतील. म्हणून ह्याचं जे ॲव्हरेज आहे तर ते 8 काठ्यांच्या वरती आहेत. म्हणजे एका वेळी टोलायला 8 काटे येतात. हां, सरासरीमध्ये 5व्या वर्षानंतर.